महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीच्या आधी घेण्याच्या आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यानुसार शासन आणि निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्या निमित्ताने महानगरपालिकेची जोरदार तयारी सुद्धा चालू झालेली आहे। एकीकडे प्रभाग जाहीर करण्यात आलेले आहेत। यावर्षी पॅनल पद्धतीने निवडणुका होणार आहेत। आपण जनवाणीच्या माध्यमातून या शहरामध्ये जे मान्यवर लोक आहेत, ज्यांनी या शहराच्या जडणघडणी जवळनं पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, अशा मान्यवर लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांना या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नेमकं आज काय वाटतंय। त्यांनी प्रशासकीय राजवट पाहिली आहे, लोकप्रतिनिधींची राजवट पाहिलेली आहे, आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींची राजवट येणार आहे। तर त्यांच्या नेमका काय अपेक्षा आहेत या लोकप्रतिनिधींकडनं हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आधी डोंबिवलीतले प्रथितयश आर्किटेक्ट राजू ताई शेट्टे यांची आपण मुलाखत घेतली। त्याच्यानंतर विद्यानिकेतन शाळेचे सर्वेसर्वा श्री विवेक पंडित सर यांची आपण गाठभेट घेऊन त्यांची परखड मतं जाणून घेतली। आज आपल्यासोबत आहेत श्री विजय गोखले सर। हे कायदेतज्ञ आहेत। अनेक मोठ्या वृत्तपत्रांमध्ये ते कायद्यावरती आपलं भाष्य, आपली मतं, आपले विचार मांडत असतात। आपण जनवाणीने सुद्धा त्यांची अनेक काही विषयांवरती आधी सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहेत। तर गोखले सर, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आपली ही तिसरी मुलाखत आहे। आपण बोला मान्यवर बोला अशा एका सिरीज खाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने डोंबिवली कल्याण मधले जे मान्यवर आहेत त्यांच्या गाठीभेटी घेऊन आपण त्यांना नेमकं या महापालिकेच्या निवडणुकांविषयी नेमकी काय मत आहेत आणि ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा त्यांनी प्रदीर्घ अनुभव घेतलाय त्या दृष्टिकोनातनं आणि महानगरपालिकेच्या निवडणुका यातनं त्यांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेतोय। तुम्ही एक स्वतः कायदेतज्ञ आहात, तुम्ही अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तुमचे लेख येतात कायद्याविषयी। माझा पहिला प्रश्न या महापालिकेच्या निवडणुकीविषयी असा आहे की कायदा आणि महापालिका यांचा जवळपासचा संबंध येतच असतो। आत्ताच तुम्ही स्वतः अनेक वृत्तपत्रांमधून पाहिलं असेल की अनधिकृत इमारतींचं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पेव फुटलेला आहे। त्या दृष्टिकोनातनं 65 अनधिकृत इमारतींचा विषय तर खूपच गाजला या महापालिकेमध्ये। मुंबई हायकोर्टाने या सर्व तोडा अशा आदेश दिलेले असताना सुद्धा महापालिकेने आजपर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही। दुसरा एक प्रश्न, ज्वलंत प्रश्न येतो तो म्हणजे फेरीवाल्यांचा, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा महापालिका कधी कारवाई करते, कायमस्वरूपी तोडगे काढलेले नाहीये। एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं आणि तुमचे अनुभव काय आहेत याविषयीचे हे जरा थोडक्यात आम्हाला सांगा। असं आहे की अनधिकृत इमारती बांधकाम असेल किंवा फेरीवाले असतील यांच्या संबंधी न्यायालय कायद्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार भूमिका घेते आणि ते न्यायालयाचं काम आहे, त्यात काही चूक नाही। परंतु न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी शासनाकडे, प्रशासनाकडे असते। ती जबाबदारी पार पाडताना प्रशासनाला न्यायालयाचा अवमान तर होणार नाही, पण त्याचबरोबर या देशाचे ते नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, ज्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे, ज्यांच्या चरितार्थाचा हा प्रश्न आहे आणि घटनेच्या कलम 21 नुसार त्यांना जो जीवनाचा अधिकार दिलेला आहे त्याचं रक्षण करणं हे सुद्धा शासनाचं काम आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हे अतिशय नाजूक, त्याला आपण तारेवरची कसरत म्हणूया, अशी तारेवरची कसरत ही शासनाने प्रशासनाला करावी लागते। आता प्रश्न असा उरतो की ही जी बांधकाम आहे ती अनधिकृत जर असतील तर एक तर शासन आपल्या अखत्यारीमध्ये ज्याला आपण ती रेग्युलराइज करणं असं काहीतरी एक प्रशासकीय निर्णय घेऊ शकते, धोरणात्मक निर्णय घेऊ शकते आणि नंतर कोर्टाकडे जाऊन कोर्टाला विनंती करू शकते। आजच आपण असं वाचलं असेल की वोडाफोन या कंपनीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की त्यांच्याकडनं काही रक्कम वसूल करावी, परंतु कंपनीला ती रक्कम काही देणं काही खरोखर शक्य नव्हतं आणि वोडाफोनचे जे ग्राहक आहेत त्यांचा पण प्रश्न निर्माण झाले होता। म्हणजे कोर्टाने आजच असा निर्णय दिलेला आहे की समजा शासन एक धोरणात्मक निर्णय म्हणून त्या कर्जाला किंवा त्यांचं जे व्याज आहे त्या व्याजाला माफी देणार असेल तर आमची त्याला हरकत नाही, असा कोर्टाने अगोदरचा निर्णय दिलेला असून सुद्धा असा निर्णय आज दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने या बाबतीत एक सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि पुन्हा कोर्टाकडे जाऊन कोर्टाला विनंती करावी की अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम झालेली गोष्ट खरी आहे। त्यानुसार सर्वसामान्यांच्या रहिवाशांचा निवासाचा जो प्रश्न आहे तो आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि न्यायालय ही घटनात्मक तत्वांची बूज राखणारी यंत्रणा आहे
त्यामुळे त्यांनी आम्हाला याच्या बाबतीत सहकार्य करावं आणि एक प्रशासकीय निर्णय म्हणून धोरणात्मक निर्णय म्हणून आम्ही जर का या इमारतींना अभय दिलं, ते अभय देताना त्यातला उद्देश हा जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या हितांचं रक्षण करणं असेल, पण जी अनधिकृत बांधकामं उभी राहिली त्यामागे ज्या लोकांचे प्रशासनातले शासनातले अधिकाऱ्यांचे जे कोणाचे हात गुंतलेले असतील त्या सर्वांची यथायोग्य कायद्यानुसार आम्ही काळजी घेऊ, अशा प्रकारची भूमिका मला वाटतं प्रशासनाने कोर्टाकडे जाऊन मांडायला हवी. असाच प्रश्न फेरीवाल्यांचाही आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण सगळेजण रेल्वे स्टेशनच्या जवळ जेव्हा बाहेर पडतो, संध्याकाळी लोक दमून भागून येतात उपनगरांमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हा फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. आता फेरीवाल्यांचा प्रश्न सुद्धा हा कसा भावनिक आणि कायद्याच्या गुंतागुंतीचा आहे बघा. हे फेरीवाले सुद्धा तुमचे आमचे नागरिक आहेत, त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्या चरितार्थासाठी तो उद्योग करतात. कोणालाही जर का समजा अधिकृतरित्या कुठे चांगला गाळा मिळाला आणि तिथे त्याचा व्यवस्थित जम बसत असेल आणि व्यवसाय चालत असेल तर मला नाही असं वाटत कोणाला हाऊस आहे की मुद्दाम रेल्वे स्टेशनच्या जवळ जाऊन मुद्दाम तिथे गर्दी करावी आणि तिथे रहिवाशांना तिथे रहदारी करताना वाहनांना रहदारी करताना ते अडचण निर्माण करेल असं कोणाला वाटत असेल. पण त्यांच्या दृष्टीने स्टेशनच्या जवळ असलं की तिथे नागरिकांची संख्या जास्ती असते, स्टेशनवरून उपनगरात येणारे जे नागरिक आहेत त्यांना तिथे खरेदी करणं सोपं जातं, म्हणून ते तिथे गर्दी केली जाते. आणि म्हणून मी अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत जसं म्हटलं तसं या बाबतीत सुद्धा म्हणता येईल अशा प्रकारची काहीतरी योजना एक धोरण म्हणून महानगरपालिकेने आखायला हवी की नागरिकांचा विचार मनामध्ये घेऊन सुद्धा त्यांना फार लांब जायला लागणार नाही, पण एखाद्या ठिकाणी शहरापासून थोडंसं दूर रेल्वे स्टेशनच्या जवळपास नाही की तिथे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल अशी व्यवस्था करून जर का फेरीवाल्यांची पुढे पुनर्वसन करता आलं तर अशा प्रकारची काहीतरी योजना. आता नवीन महानगरपालिकेच्या निवडणुका येतच आहेत, प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होईल, तर या लोकप्रतिनिधी या बाबतीत असा हा मानवी दृष्टिकोनातून विचार करावा आणि काहीतरी या प्रश्नाची सोडवणूक करावी अशी मला वाटतं. तुम्ही आता बोलताना म्हणजे नागरिकांच्या किंवा मूलभूत अधिकारांविषयी सुद्धा किंवा नागरिकांच्या हक्कांविषयी सुद्धा किंवा त्या मानवी दृष्टिकोनातून पण कायद्याने विचार करायला पाहिजे असं तुम्ही बोललात. परंतु आजही कल्याण डोंबिवलीसारखं सुशिक्षित लोकांचं शहर असून सुद्धा इथे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत आहे. नीट रस्ते नाही आहेत, जे मुळातच कायद्याने DPAने बनवलेले रस्ते आहेत तेच त्यांच्या अस्तित्वात नाही आहेत. आता मध्यंतरी म्हणजे सर्पदंशामुळे 2 मुली गेल्या, त्यांना वाचवता आलं असतं, परंतु एक साधं रुग्णालयामध्ये महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध नव्हत्या, अतिदक्षता विभागच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्या लोकांना नागरिकांना जीव गमवावा लागला. त्याच्यानंतर एक लहान मुलगा नाल्याचं उघडं गटाराचं चेंबर असल्यामुळे त्याच्यात पडून गेला. म्हणजे साध्या साध्या मूलभूत गोष्टींकडे सुद्धा जो त्यांचा कायद्याने अधिकार आहे त्याच्याकडे सुद्धा या महानगरपालिका दुर्लक्षित करतात. त्याविषयी नेमकं काय वाटतं मग? बिलकुल, हा तर प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आणि तुम्ही जे आता जे अनेक उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं जरी कालच घडलेली असली तरी अशा प्रकारची उदाहरणं गेली कित्येक वर्ष घडत आहेत. आणि म्हणून ही समस्या जी निर्माण झालेली आहे ती काही आज निर्माण झालेली आहे. मागे पण मी आपल्याशी बोलताना असं म्हटलेलं होतं की गेली जवळजवळ 30-40 वर्ष ही समस्या निर्माण होते आहे, ते अधिकाधिक गहरी होत जाते आहे, अधिकाधिक तीक्ष्ण होत जाते आहे. आणि या बाबतीत नागरिकांना कुठे काही त्या प्रश्नाची काही सोडवणूक करून मिळेल, नागरिकांना काही श्वास घेता येईल मोकळा, किंवा नागरिकांना आता आपल्याला इथे काहीतरी रस्त्यावरती चालताना आम्ही काहीतरी सुशोभित रस्त्याने चाललेलो आहोत, आम्हाला काहीतरी चालताना आनंद मिळतो, आमचं शहर सुशोभित झालेलं आहे, अशा प्रकारची भावना अजूनही निर्माण झालेली आहे. बरं, प्रशासकीय राज्यात तुम्ही म्हणाल तर गेली 4-5 वर्ष 6 वर्ष असेल कदाचित, नेमका आकडा मला माहित नाही, पण त्याच्या अगोदर लोकप्रतिनिधी सरकार होतच ना. बरं, या शहरामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी कारभार केलेला आहे, मग तरी सुद्धा आज शहराची दैना अशी का झाली याचा विचार या निवडणुकीला मतदारांपुढे जाताना मतांची याचना करता जाताना प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करायला हवा. मी मागेही म्हटलं होतं, आजही म्हणेन, आणि 2014 साली मी समाज माध्यमांवरती एक मोदींना अनावृत्त पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये असं म्हटलं पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांना असं म्हटलं होतं त्यावेळेवर विधानसभाच्या निवडणुकीच्या संदर्भात ते लिहिलेलं होतं आणि मी म्हटलं होतं कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेमधली नागरी सुविधांची स्थिती इतकी भयानक आहे की कृपया तुम्ही या विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवाराच्या प्रचारासाठी येऊ नका. त्याचं कारण असं
की तुमच्या धडाडीच्या नेतृत्वाबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही, आमचं तुमच्यावर प्रेम आहेच, पण तुम्ही इथे येऊन आम्हाला आवाहन कराल की अमुक एका पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा आणि मग ते आम्हाला मतदान करणं शक्य नसेल तर तुमच्या विनंतीचा अवहेर केल्याची वेळ आमच्यावर आणू नका. आणि याचं कारण सांगताना असं म्हटलं होतं की गेली जवळ 50-60 वर्ष ह्या शहराची दुर्दशा चालू आहे. आपण म्हणाल तसं विद्यानिकेतनचे पंडित सर नेहमी बसच्या मागे अतिशय अर्थपूर्ण मार्मिक असे चित्रण करणारे बोर्ड लावलेले असतात. वर्तमानपत्रामध्ये त्यावरती टीका येते, नागरिकही रोज बोलत असतात, लोकप्रतिनिधींना हे काही माहीत नाही अशातला भाग नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे माहीत नाही अशातला काही भाग नाही. मी तर असं म्हणेन की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे माहीत नाही अशातला भाग नाही. आता ते आमचे इथले आमदार हे भारतीय जनता पक्षाचा जो सत्ताधारी पक्ष आहे महाराष्ट्रामधला प्रमुख, त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी एकदा बसून डोंबिवली शहराची जी दैन्यावस्था दूर करण्यासाठी काहीतरी ठोस कारवाई करायला हवी का नको. मला नेहमी आठवतं की जवळजवळ 10 वर्षापूर्वी त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि ते आलेले होते आणि त्यावेळेला डोंबिवलीमध्ये येऊन त्यांनी 6,700 कोटी रुपयांची योजना डोंबिवलीसाठी जाहीर केली होती. आणि त्यावेळेला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ते महाराष्ट्र सरकार गुंतवणूक करेल, केंद्र सरकार गुंतवणूक करेल आणि खाजगी गुंतवणुकीला पण इथे वाव असेल आणि या दृष्टीने आम्ही इथले रस्ते, इथले आरोग्य सुद्धा यामध्ये सुधारणा करू. पण आज परिस्थिती अशी आहे की ते पैसे आलेच नाहीत. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की आज आम्ही असं कदाचित असं म्हणू की प्रशासकीय राजवट संपुष्टात येते आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याचं कारण कायद्याचं राज्य ह्या संकल्पनेवरती ज्यांचा विश्वास आहे त्या माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थ्याला असं वाटेल की घटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे महत्त्व विशद केलेलं आहे त्यानुसार आता परत लोकप्रतिनिधी इथे येतील आणि ज्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही म्हणतो, ती प्रातिनिधिक लोकशाही कल्याण महानगरपालिकेमध्ये पुनर्स्थापित होईल, ही आमच्या दृष्टीने आनंदाचीच बाब आहे. पण त्याचबरोबर आमच्या मनामध्ये दुसरा विचार येतो तो असा की ही प्रातिनिधिक लोकशाही ह्या 5-6 वर्षांपूर्वी पण अस्तित्वात होती. म्हणजे असं काही नाही की गेली 10, 15, 20, 25 वर्ष प्रशासकीय कारकीर्द राहिली म्हणून शहराची दैनाव झालेली आहे आणि आता मात्र लोकप्रतिनिधी येतील आणि ज्याला आपण की सत्तेचं विकेंद्रीकरण, तळागाळातील जे प्रश्न असतील त्याच्याकडे लक्ष केंद्रीभूत करून हे आमचे प्रतिनिधी जे आहेत त्या समस्या दूर करतील, अशा प्रकारचा आशावाद आमच्यामध्ये आम्ही आशावाद बाळगूनच आहोत. सामान्य नगर आणखीन काय करू शकतो. पण मुद्दा असा आहे की केवळ ह्या प्रशासकीय कारकिर्दीला दोष देऊन चालणं, प्रशासकीय कारकीर्द दोषी आहेच. त्याचं कारण असं की जरी प्रशासन असलं तरी शेवटी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसले जे शासन आहे ते त्या शहराचा कारभार करत होतो. त्यामुळे ही जबाबदारी सगळी महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाची आहे आणि अन्य जे सहकारी पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून जेव्हा इथे निवडणुकीला ते लोकांसमोर येतील आणि अन्य राजकीय पक्ष येतील तेव्हा त्यांनी या नगराच्या विकासासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम घेऊन यायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. मगाशी आता मगाशी तुम्ही बोललात की आता कायद्याचं राज्य येईल असं आपण म्हणजे प्रशासकीय राजवट जाऊन कायद्याचं राज्य येईल असं तुम्ही म्हणालात. मग खरोखरच या कायद्याचं राज्य येईल आणि आधी सुद्धा तुम्ही बोललात की लोकप्रतिनिधी होतं त्यामुळे कायद्याचं राज्य होतं, हे तुम्हाला वाटलं का की इतक्या गेली तुम्ही 30-40 वर्ष या डोंबिवली शहरामध्ये राहतात, कधीतरी असं जाणवलं का की खरोखर कायद्याचं राज्य होतं या शहरावरती? तुमचं मत काय? खेदाने असं सांगायला लागेल की असं कधीच वाटलं नाही किंवा प्रशासकीय राजवट असो किंवा लोकप्रतिनिधींची राजवट असो, हे शहराच्या ज्या काही समस्या आहेत आणि सामान्य माणसांच्या समस्या म्हणजे काय, रस्ते, पाणी, वीज, आरोग्यसेवा, करमणुकीची साधनं, बाग बगीचे, रस्त्यावरून नीट हिंडता येणं, पदपथ असणं, या बाबतीत गेल्या 35 वर्षामध्ये काही फारशी सुधारणा झाली तर नाही, किंबहुना त्याच्यामध्ये अधिक दुरवस्था निर्माण झाल्याचं चित्र निर्माण होतं. त्यामुळे मी पुन्हा तेच म्हणतो की आम्ही आशावादी आहोत. सामान्य म्हणून आशावादी असण्याशी दुसरं काय करू शकतो. पण सामान्य माणसाच्या मनामध्ये जी काही खंत आहे ती जर आम्ही विकासाचा कार्यक्रम इथे राबवण्यासाठी आम्हाला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे असं माननीय गृहमंत्री अमित शहानी म्हटलेलं आहे, तर खरोखर जर ट्रिपल इंजिन सरकार आल्यानंतर आमच्या दैन्यावस्थेमध्ये काहीतरी फरक पडेल का हा प्रश्न आमच्या मनापुढे उभा आहे. सर माझा एक प्रश्न याच अनुषंगाने की तुम्ही तिन्ही राजवटी पाहिल्यात, त्यातल्या त्यात बरी म्हणावी अशी राजवट तुम्हाला कधी वाटली का की प्रशासकीय किंवा लोकप्रतिनिधींची की नकोच की बाबा यांच्यापेक्षा हे बरे किंवा दोन्हीही तसलेच होते? काय वाटतं तुम्हाला नेमकं? माझं अतिशय मोकळं मत असं आहे की खरं म्हणजे सामान्य माणसाला प्रशासकीय राजवट आहे का आणि प्रातिनिधिक लोकप्रतिनिधी आहेत का हे खरं म्हणजे समजतही नाही.
त्याचं कारण असं त्यांच्या दैनंदिन ज्या समस्या तर तशाच राहिलेल्या असतात. आणि त्यांनी असा अनुभव घेतलेला आहे की प्रातिनिधिक स्वरूपाची जरी व्यवस्था महानगरपालिकेमध्ये असली तरी समस्यांमध्ये काही फारसा फरक पडत नाही. लोकप्रतिनिधी जेवढं जागरूकपणे काम करायला हवं, लोकांच्या ज्या समस्या आहेत की लोकांच्या ज्या इच्छाकांक्षा आहेत त्यांच्या पूर्तीसाठी त्यांनी जेवढ्या समरसतेने काम करायला हवं तेवढ्या समरसतेने काम करताना नगरसेवक दिसत नाहीत, असं अत्यंत खेदानं नमूद करावंसं वाटतं. आणि त्यामुळे एक चिनी म्हण आहे की मांजर पांढरी आहे का काळी याला महत्व काही नाही, थोडा वेळ असती उंदीर खाते तो पण तिथे आपलं काम करते. त्यामुळे आमच्या दृष्टीने ही प्रशासकीय राजवट आहे का लोकप्रतिनिधीची राजवट आहे हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. आम्हाला पाहिजे त्या सुविधा, आणि आमचा प्रश्न संबंध फक्त नागरी सुविधांशी आहे. कुठच्याही राजकीय पक्षाशी आमचं वैर नाही, कुठच्या राजकीय नेत्यांशी आमचं वैर नाही, त्यांच्या राजकारणाशी आम्हाला काही संबंध नाही. एक नागरिक म्हणून आमचा प्रश्न फक्त नागरिक सुविधांशी निगडीत आहे. सर, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. गेली 50-60 वर्ष इथे युतीचं सरकार आहे. आता तर पूर्वी ओरड व्हायची की वरती वेगळ्या पक्षाचं सरकार असल्यामुळे निधी मिळत नाही वगैरेच्या पूर्वी लोकप्रतिनिधी ओरड करायची. आज गेली सलग 15 वर्ष मधली जर उद्धव ठाकरे सरकारचा काळ सोडला तर युतीचं सरकार आहे. सत्ता बदल झालेले दिसत नाहीये. म्हणजे लोक कल्याण डोंबिवलीतल्या महानगरपालिकेविषयीची ओरड प्रत्येक जण करतात, परंतु प्रत्यक्ष मतदानामध्ये तो रिझल्ट दिसत नाही. यातली तुम्हाला नेमकी कारणं काय वाटतात? आणि त्याच अनुषंगाने प्रश्न असा वाटतो की मग आता जो एक प्रकारचा आरोप केला जातोय की मतदार यादीतले घोळ आणि बोगस मतदान, ह्याचा परिणाम आपल्या इथे असा जाणवतो का? काय वाटतं तुम्हाला? मतदार यादीतला घोळ आणि मतांची चोरी वगैरे हा एक फार मोठा वेगळा प्रश्न आहे. त्याच्या संबंधी मी काही आता मतप्रदर्शन करणार नाही. पण तुम्ही जे म्हणालात की युतीचं सरकार आहे, जवळजवळ 5 वर्ष आहे, मधला काही कालखंड सोडला तरी, आणि तुम्ही बरोबर नेमकं त्या प्रश्नावरती बोट ठेवलेलं ते असं की माझं म्हणणं असं की लोकप्रतिनिधींचं सरकार असू दे किंवा प्रशासकीय कारभार असू दे, जोपर्यंत मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती जो सर्वोच्च प्रतिनिधी बसलेला आहे तो खरं म्हणजे हा सगळा कारभार हाकत असतो. आणि त्यामुळे जरी समजा लोकप्रतिनिधी सरकार नसलं तरी सुद्धा इथे बसलेला तो सर्वोच्च लोकप्रतिनिधी हा महाराष्ट्रातल्या एकंदर जनतेच्या इच्छाकांक्षांशी किती समरस झालेला आहे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे कार्यतत्पर आहेत, अनेक विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत, तरी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाबतीत त्यांचं याकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे. याबद्दल आमच्या मनामध्ये काळीची शंका नाही. आमच्या मनामध्ये त्यासंबंधी राग आहे, खेद आहे. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष, विशेष करून भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्ष, या तिन्ही पक्षांनी इथे येऊन नागरिकांपुढे काहीतरी एक ठोस कार्यक्रम द्यायला हवा आणि त्यांची खात्री पटवून द्यायला हवी की अर्थात हे असं पूर्वी झालेलं आहे, पण ह्यापुढे तरी निदान नागरिकांच्या समस्या दूर होण्यासाठी कोणती हयगय केली जाणार नाही. आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर लोकांना आपलं गारणं ऐकणारं, संवेदनशीलतेनं ऐकणारं कोणीतरी तिथे बसलेलं आहे अशी भावना जरी लोकांच्या मनात निर्माण झाली तरी सुद्धा लोकांना खूप बरं वाटेल. बरेचदा असं लक्षामध्ये येतं आणि अनेक व्यवस्थापक तज्ज्ञ पण असे सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या आस्थापनेमध्ये जाते, सरकारी कार्यालयामध्ये असेल किंवा खाजगी कंपनीमध्ये असेल, आपली समस्या घेऊन जाते, तेव्हा ती समस्या मला वाटतं त्याप्रमाणेच सुटली पाहिजे किंवा मला आवडतं त्याप्रमाणेच सुटली पाहिजे असं त्याचं म्हणणं नसतं. तो नाराज का होतो? त्याची समस्या सुटली नाही म्हणूनच तो नाराज होत नाही, पण माझं म्हणणं नीट ऐकून घेतलं नाही. ज्या पद्धतीने ज्या संवेदनशीलतेने माझं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि ज्या संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याची तत्परता दाखवायला पाहिजे होती, ती तत्परता हे लोकप्रतिनिधी, हे शासकीय प्रतिनिधी दाखवत नाहीत. हे खंत लोकांच्या मनामध्ये असते. मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्तानं अशा प्रकारची खंत लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल असं होणार नाही, असं वातावरण महानगरपालिकेमध्ये निर्माण करणं ही प्रामुख्यानं येणाऱ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी असायला हवी. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत विकास म्हात्रे म्हणून, त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला. त्यांच्या प्रभागामध्ये एक रस्ता गेली 7 वर्ष रखडला होता.
विकास कामं त्यांच्या प्रभागात होत नव्हती. ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, त्यांचे आणि त्यांची पत्नी. शेवटी त्यांनी कंटाळून राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा दूर करण्यासाठी म्हणून दस्तूर खुद्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्यांना देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन गेले. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांचं लवकर काम करू असं आश्वासन दिलं. आता तो निधी आलेला आहे गेली 7 वर्षानंतर. म्हणजे तुम्ही जो मगाशी मुद्दा म्हणालात की मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सुद्धा एक नगरसेवकाला जर अशा पद्धतीने त्याच्या विकास कामांसाठी वाट पाहायला लागली असेल 7 वर्षांची, तर मग लोकप्रतिनिधींची राजवट येऊन सुद्धा काय फारसा फरक पडेल. तर तुम्हाला असं काय वाटतं याच अनुषंगाने? सांगतोय त्यातला अंतस्थ धागा असा आहे की लोकप्रतिनिधींचं सरकार यावं, कायद्याच्या राज्याची स्थापना व्हावी, घटनात्मक मूल्यांची स्थापना व्हावी, त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. पण म्हणून आम्ही काही फारसे आशावादी नाही. आणि तुम्ही म्हणालात तसं, आणि लोकांचा अनुभवही तसाच आहे की प्रशासकीय राजवट असो किंवा लोकप्रतिनिधी सरकार असो, जे सरकार, आणि सुदैवानं त्याच पक्षाचं सरकार मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेलं असताना सुद्धा जर का अशा गोष्टी घडत नसतील तर मग लोकांनी कशाच्या जोरावरती आशावादी राहायचं असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. सामान्य माणसांच्या पुढे जी हतबल असहाय्य परिस्थिती अशी आहे की ते निवडणुका आल्या, ते निवडणुकीमध्ये जाऊन मतदान करायचं, त्यानंतर जे काही होईल ते हतबलतेने पाहत राहायचं, एवढं त्यांच्या हातामध्ये. तुम्ही जे उदाहरण दिलं ते जर का एका मान्यवर आणि ताकदीच्या नगरसेवकाच्या बाबतीत जर असं घडत असेल आणि त्यांना आश्वासन देऊन सुद्धा जर का शासनाने आश्वासन देऊन सुद्धा जर गोष्टी घडत नसतील, तर सामान्य माणसांच्या समस्या घेऊन गेलेल्या नागरिकाचा महानगरपालिकेत वाली कोण असणार असा प्रश्न साहजिकच आमच्या मनावर निर्माण होतो. त्यामुळे म्हटलं तसं की खरं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे लोकप्रतिनिधींचं सरकार आहे, हे लोकांच्या संवेदना जाणणारं सरकार आहे, हे लोकांचं सरकार आहे, आणि इथे जनतेचं समस्या घेऊन येणारं जनतेचं संवेदनशीलतेनं स्वागत होईल अशी एक, ज्याला एन्व्हायरमेंट वातावरण म्हणतात, अशी वातावरण निर्मिती महानगरपालिकेमध्ये केली पाहिजे. त्याचा कारण लोकांचा अनुभव असा आहे की महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर पुरवावळीची उत्तर मिळतात. नेमकं कोणाकडे जाऊन आपली समस्या मांडावी हे कळत नाही, आणि मग त्यांना या माणसाकडून त्या माणसाकडे, त्या माणसाकडून त्या माणसाकडे असं टोलवलं जातं. तेव्हा सामान्य माणसाला तिथे जाऊन मी माझ्या सरकारच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि इथे माझा अपमान होणार नाही, मी भयभीत होणार नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये प्रथम निर्माण करून त्यानंतरच लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकालाला सुरुवात करावी असं मला वाटतं. आता विजय गोखले सरांची तुम्ही सर्वांनीच मतं ऐकली. एकूणच गेली 30-40 वर्ष ते अनुभवत आहेत, तर या महानगरपालिकेमध्ये खरोखरच कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न त्यांच्यासमोर आधीच निर्माण झालेला आहे. त्यांनी त्यांच्या मतातनं ते मांडलेलंच आहे. त्यांनी काही आशावादी चित्र सुद्धा निर्माण केलेली आहेत. नागरिक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं? आपली मतं जरूर मांडा. जनवाणीच्या हा बोला मान्यवर बोला हा जो उपक्रम आपण हाती घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही आपली मतं जरूर मांडा. पुढील मुलाखती पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.